Friends, in the last lecture, we learned about the nomenclature of aliphatic amines, where we have taken some examples for the primary amines, secondary amines, and tertiary amines, and we gone through the nomenclature, IUPAC nomenclature of these amines. Okay, so in today's lecture or today's topic, we will discuss somewhat another some examples which are from the aliphatic amines and which have to be given the nomenclature of according to IUPAC rules of nomenclature. मागच्या वेळेला मागच्या एपिसोडमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण अलिफॅटिक अमाइन्सचे काही सिम्पल एक्झाम्पल्स बघितले होते, जसं की CH3NH2 याचं आपण IUPAC नॉमेनक्लेचर केलं होतं. सॉरी, NH2 IUPAC नॉमेनक्लेचर आपण याचं केलं होतं, बरोबर. काही ही प्रायमरी अमाइन आहे, प्रायमरी अमाइनचं नॉमेनक्लेचर केलं होतं आपण. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स आपण सेकंडरी अमाइन्सचे घेतले होते, ज्याच्यामध्ये 2 अल्किल ग्रुप नायट्रोजनला अटॅच असतील अशा टाईपचे घेतले होते आपण काही एक्झाम्पल्स. आणि टर्शरी अमाइनचे पण एक्झाम्पल. मग त्यात IUPAC नॉमेनक्लेचरचे रूल्स कसे बसवायचे, म्हणजे त्याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम सिलेक्ट कशी करायची, हाऊ टू सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम, देन हाऊ टू गिव्ह द नंबरिंग, हे सगळ्या गोष्टींचं आपण डिस्कशन मागच्या एपिसोडमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये केलं होतं. आता यावेळच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तोच टॉपिक पुढे कंटिन्यू करायचा आहे. हा टॉपिक एकाच व्हिडिओमध्ये समजणं मुश्किल आहे, मुश्किल म्हटल्यापेक्षा कव्हर करणं मुश्किल आहे, त्यामुळं त्याचे 2 पार्ट्स मी केलेले आहेत. सो आपण कंटिन्यू करू नॉमेनक्लेचर. मागच्या वेळचं जे नॉमेनक्लेचर होतं त्याच्या पुढचा हा पार्ट आपण कंटिन्यू करूया. या पार्टमध्ये अजून काही एक्झाम्पल्स आपण घेऊया. जसं आता एक वेगळं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल यू कॅन राईट हिअर CH2-CH2-CH2 3 कार्बनची चैन आहे, बरोबर. सो 3 कार्बनची चैन आहे आणि इकडे त्याला NH2 ग्रुप अटॅच आहे आणि या एंडला सुद्धा NH2 ग्रुप अटॅच आहे. आता हे युनिक एक्झाम्पल आपण पहिल्यांदाच घेतोय, बरोबर. मागच्या एपिसोडमध्ये जे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते त्याच्यामध्ये एकच NH2 फंक्शनल ग्रुप होता अल्केनच्या चैनला, बरोबर. सो आता इथे काय आहेत, 2 NH2 फंक्शनल ग्रुप आहेत, 2 अमाइन्स आहेत. So this compound will be named as a diamine instead of amine only. This compound will be named as diamine. Okay. So now again select the longest chain of carbon atom containing functional group. So 1 2 3 ultimately कुठल्याही साईडने नंबरिंग दिला तरी आपण 1 2 3 येणार आहे. सो इथं आपण प्रोपेन डायअमाइन असं म्हणू शकतो. 1,3 प्रोपेन डायअमाइन किंवा प्रोपेन 1,3 डायअमाइन असं आपण इथं नॉमेनक्लेचर करू शकतो. ठीक आहे. प्रोपेन 1,3 डायअमाइन असं नॉमेनक्लेचर आपल्याला इथं करता येतं. ज्या ठिकाणी काही पुस्तकामध्ये 1,3 प्रोपेन डायअमाइन असं पण म्हटलेलं आहे, काही पुस्तकांमध्ये प्रोपेन 1,3 डायअमाइन असं पण म्हटले. दोन्ही नो प्रॉब्लेम, कसं पद्धतीने केलं तरी. आता समजा हा NH2 फंक्शनल ग्रुप आहे, तो इथल्या CH2च्या कार्बनच्या ऐवजी इथे प्रेझेंट आहे, सेकंड नंबरच्या पोझिशनला प्रेझेंट आहे. आपण असं एक्झाम्पल घेऊया. CH3 इथे CHला काय प्रेझेंट आहे, NH2 प्रेझेंट. हा सुद्धा डायअमाइनच आहे, बरोबर, हा सुद्धा डायअमाइनच आहे. पण आता या ठिकाणी नंबरिंग करताना आपण इकडनं नंबरिंग स्टार्ट केली, 1 2 आणि 3 अशी नंबरिंग स्टार्ट केली, ज्याच्यामध्ये दोन्ही NH2 फंक्शनल ग्रुप कव्हर होतील अशी लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम सिलेक्ट करायची. आणि त्याच्यामध्ये मग आता सेकंड पोझिशनला आणि फर्स्ट पोझिशनला दोन्ही ठिकाणी NH2 ग्रुप आहे. सो इथली पोझिशन फक्त चेंज होईल, 1,2 डायअमाइन अशा पद्धतीची पोझिशन आपल्याला इथं लिहिता येईल. सो डायअमाइन, ट्रायअमाइन, टेट्राअमाइन अशा पद्धतीचे बरेचसे NH2 फंक्शनल ग्रुप आपण टाकू शकतो आणि त्याचं नॉमेनक्लेचर त्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं. एक जस्ट वेगळं एक्झाम्पल म्हणून आपण याचं एक्झाम्पल आपण एक प्रॅक्टिस करू, प्रॅक्टिस एक्झाम्पल घेऊया प्रॅक्टिससाठी. सेकंड वन एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल CH3 CH NH2 CH2 CH NH2 CH3 काय येईल, परत IUPAC नॉमेनक्लेचरचे रूल अप्लाय करू. अप्लाइंग द IUPAC नॉमेनक्लेचर रूल. फर्स्ट रूल इज व्हॉट, select the longest chain of carbon atom. So 1 2 3 4 5 5 कार्बनची चेन आहे. So pentane will be the parent one alkane for this compound. Now there are two amine group functional groups 1 and 2. You can give the numbering from this end or this end which is nearer to the functional group. कुठल्या साईडनं दिली तरी 1 2 3 4 असाच नंबरिंग येणार आहे. सो 1 2 3 4 आणि 5 अशा पद्धतीने आपण नंबरिंग इथं देऊन घेऊ. आता काय येईल,
सेकंड पोझिशनला NH2 आहे, अमाइन आहे इथे, आणि फोर्थ पोझिशनला सुद्धा NH2 फंक्शनल ग्रुप आहे. सो नॉमेनक्लेचर काय येईल, पॅरेंट मी काय सांगितलं 5 कार्बनचा पॅरेंट पेंटेन आहे. सो पेंटेन डाय अमाइन, आणि पोझिशन काय सांगायची 2,4 डाय अमाइन, किंवा 2,4 PENTAN डी डाय अमाइन, अशा पद्धतीने आपण याचं नॉमेनक्लेचर करू शकतो. शेवटी काय, पेंटॅनामाइन हे असं म्हणण्याच्या ऐवजी इथे पेंटॅनामाइनच्या मध्ये डाय हा एक हे टाकून द्यायचं, वर्ड टाकून द्यायचं. सो पेंटेन डाय अमाइन असं याचं नॉमेनक्लेचर आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. आलं लक्षात. सो 2,4 पेंटेन डाय अमाइन हे असं एक्झाम्पल. जास्ती एक्झाम्पल घेण्याची गरज नाही, तुम्हाला मला वाटतं लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं जर डाय अमाइन आला, ट्राय अमाइन आला तर नॉमेनक्लेचर कशा पद्धतीनं करायचं. यातला एक छोटासा पार्ट राहिला अलिफॅटिक अमाइन्स मधला नॉमेनक्लेचरचा, तो एक पार्ट आपण कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल सायक्लोपेंटेन आहे, दिस इज अल्केन मधला हा सायक्लोपेंटेन पार्ट आहे. सो जसं आपण नुसतं पेंटेन असता 5 कार्बनचा आणि त्याला NH2 फंक्शनल ग्रुप असतात, आपण त्याला काय म्हटलं असतं, पेंटॅनामाइन असं म्हटलं असतं, बरोबर आहे. फार फार तर काय त्याची पोझिशन आपण मेन्शन केली असते. असं समजा हा फंक्शनल ग्रुप आहे CH3 CH2 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 आणि NH2. किती कार्बन आहेत, 1 2 3 4 आणि 5. याचं नाव काय लिहिलं असतं आपण, पेंटॅनामाइन, बरोबर आहे, पेंटॅनामाइन. हा NH2 फंक्शनल ग्रुप इथल्या ऐवजी इथे कुठे असतात तर आपण नंबरिंग दिली असती, आणि 1 2 असं नंबरिंग देऊन इथे असतं NH2 तर त्याला 2 पेंटॅनामाइन किंवा पेंटेन 2 अमाइन असं म्हटलं असतं. आता इथे काय प्रेझेंट आहे, पेंटेन म्हणजे 1 2 3 4 5 5 कार्बन आहेत. सो दिस पॅरेंट विल बी पेंटेन फॉर दिस, बट दिस इज अ सायक्लिक स्ट्रक्चर. मग या केसमध्ये याचा पॅरेंट येईल सायक्लोपेंटेन, आणि त्या सायक्लोपेंटेनचा अमाइन म्हणून याला काय नाव येईल, सायक्लोपेंटॅनामाइन. काय नाव येईल, सायक्लोपेंटॅनामाइन. ओके, दिसत नसेल तर परत एकदा रब करून लिहितो. काय नाव येईल याचं, फक्त सायक्लो प्रिफिक्स आपल्याला जोडायचं त्याला. ओके, सायक्लोपेंटॅनामाइन. ओके, सायक्लोपेंटॅनामाइन. सायक्लिक स्ट्रक्चर किती मेंबर्ड आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, आता समजा इथे 6 मेंबर्ड रिंग प्रेझेंट आहे सायक्लिक, आणि हा अलिफॅटिक स्ट्रक्चर आहे हे पण लक्षात ठेवा. ओके, आपण अलिफॅटिक अमाइन्सचं नॉमेनक्लेचर पाहतोय. सो दिस इज अलिफॅटिक, example of aliphatic amine. There are no double bonds present in this cyclic structure. So this is cyclohexane. Okay, and this is NH2 functional group attached to this cyclohexane. So you can write here cyclopentane च्या ऐवजी हेक्झॅनामाइन लिहायचं. काय लिहायचं, हेक्झॅनामाइन, HEXAE, हेक्झॅनामाइन्स. ओके, हेक्झॅनामाइन्स. आता समजा या हेक्झेन वरती कुठेतरी सबस्टिट्युएंट आहे, फॉर एक्झाम्पल इथे CH3. आता परत प्रश्न आला, सबस्टिट्युएंट NH2 शिवाय दुसरा एक सबस्टिट्युएंट आला. सो तुम्हाला तिथे काय करायला लागेल, नंबरिंग करायला लागेल. नंबरिंग करताना NH2 ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला फर्स्ट नंबर द्यायचं. सो फर्स्ट नंबर शुड बी गिव्हन टू दिस कार्बन आयटम. नंबरिंग शुड गोज फ्रॉम दिस एंड बिकॉज दिस एंड कंटेन्स सबस्टिट्युएंट. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ अशा पद्धतीने नंबरिंग जाईल, बरोबर, फिफ्थ आणि सिक्स्थ. सो सेकंड पोझिशनला काय आहे, मिथिल ग्रुप आहे. मग इथं काय लिहायचं, आधी पोझिशन 2 मिथिल, सबस्टिट्युएंटची पोझिशन आपण आधी मेन्शन करतो, 2 मिथिल सायक्लोहेक्झॅनामाइन, अशा पद्धतीने नॉमेनक्लेचर. सो असे बरेच एक्झाम्पल्स घेता येतील. आपण काही रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल्सचं फक्त आपण उल्लेख केलेला आहे. यू कॅन टेक एनी डिफरंट सबस्टिट्युएंट्स, एनी डिफरंट टाइप्स ऑफ functional groups as a substituent, and you can give the nomenclature according to the rules of nomenclature of IUPAC. ओके, IUPACच्या नॉमेनक्लेचरचे वेगवेगळे रूल्स तुम्हाला माहितीच आहेत, बरोबर. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन आयटम, गिव्ह द नंबरिंग फ्रॉम दॅट एंड विच इज नियरर टू द सबस्टिट्युएंट. नंबरिंग दिल्यानंतर पहिल्यांदा नाव लिहित असताना कन्सिडर द पॅरेंट अल्केन, कुठला असेल तो कन्सिडर करायचा. त्याच्यानुसार IUPAC नॉमेनक्लेचर सफिक्स रिप्लेस करायचा अमाइननं, डायामाइन असेल तर डायामाइननं. त्याच्यानंतर जो कुठला सबस्टिट्युएंट असेल तो अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करायचा. नावात आधी सबस्टिट्युएंट मेन्शन करायचा, मग पॅरेंट अल्केनचं किंवा अल्केन जो काय असेल त्याचं नाव मेन्शन करायचं. हे सगळे रूल्स IUPAC नॉमेनक्लेचरचे सगळ्या फंक्शनल ग्रुपसाठी कॉमन आहेत.
ते त्यात काहीही चेंज होत नाही. फक्त शेवटी सफिक्स काय लावायचा, टाकायचं, म्हणजे जसं अमाइन्सच्या बाबतीत आपण अमाइन्स असं लिहितो, डायअमाइन्स असं लिहितो, तसं प्रत्येक फंक्शनल ग्रुपच्या बाबतीत चेंज होत जातं. कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी कार्बोक्सिलिक ॲसिड्स असं म्हणतो शेवटी. त्याच्यानंतर अल्कोहोलसाठी OL सफिक्स लावतो. असे वेगवेगळे ते पुढच्या जेव्हा फंक्शनल ग्रुप येतील तेव्हा आपण पाहूया त्यांचे नॉमेनक्लेचर. सो नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्समध्ये आपण अलिफॅटिक अमाइन्सचं नॉमेनक्लेचर इथं संपवतोय. ठीक आहे, अलिफॅटिक अमाइन्सचं नॉमेनक्लेचर इथं कंप्लीट झालं. आता आपण येऊया अरोमॅटिक कंपाऊंड्सच्या नॉमेनक्लेचरकडे. अरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये जो मेन मेंबर जो आहे अरोमॅटिक कंपाऊंड्समधला, ज्याला आपण म्हणतो बेन्झिनवरती असलेला NH2, याचं नाव आहे ॲनिलीन. काय नाव आहे? ANILINE, ॲनिलीन. मग आता हा जो ॲनिलीन आहे, या ॲनिलीनच्या रिलेटिव्हिटीमध्ये बाकीचे पोझिशन्स आहेत, एक लक्षात घ्या, याच्यात 6च कार्बन आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये सलेक्ट लॉंगेस्ट चेन वगैरे अशी काही भानगड येणारच नाही. 1 2 3 4 5 6 कार्बन आहेत. 6 पैकी एका कार्बनवरती NH2 आहे. मग शिल्लक राहिलेत किती? 5 कार्बन ॲटम. त्या 5 कार्बन ॲटमची याच्याशी रिलेटिव्ह पोझिशन काय आहे त्याच्यावरून नॉमेनक्लेचर आणि नंबरिंग ठरते. फॉर एक्झाम्पल आपण 1-2 एक्झाम्पल घेऊ. नुसता सिम्पल NH2 जर असेल बेन्झिनला तर त्याला काय म्हणायचं? ॲनिलीन म्हणायचं. आपण आता लिहिलं होतं ते नाव ॲनिलीन. काय म्हणायचं? ॲनिलीन. ओके. आता एक सबस्टिट्युएंट घेऊ. फॉर एक्झाम्पल NO2. आता या NO2 ची पोझिशन काय आहे? जर आपण कॉमन नॉमेनक्लेचरचा जर विचार केला तर या NO2 च्या पोझिशनमध्ये NH2 फंक्शनल ग्रुपच्या ऑर्थो पोझिशनला NO2 आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, बेन्झिन रिंगमध्ये जर एखादा सबस्टिट्युएंट प्रेझेंट असेल, अशा टाईपचा बेन्झिन आहे, तिथं एखादा X सबस्टिट्युएंट प्रेझेंट आहे, तर या ज्या दोन पोझिशन्स आहेत, या दोन पोझिशन्स, दोज पोझिशन्स आर कॉल्ड एज ORT, ऑर्थो. ORTHO, ऑर्थो. बरोबर. कुठल्या ह्या दोन पोझिशन्स कुठल्या आहेत? ऑर्थो पोझिशन्स आहेत. या दोन ज्या पोझिशन्स आहेत, इथे आणि इथे, याला काय म्हणायचं? मेटा. बरोबर, मेटा. आणि ही जी अपोजिट पोझिशन आहे, एक्सच्या अपोजिट असलेली पोझिशन, याला काय म्हणायचं? प्यारा. याला काय म्हणतो आपण? इथे याला मेटा आणि याला काय म्हणायचं? प्यारा. प्यारा पोझिशन एकच असते, मेटा पोझिशन्स 2 असतात, ऑर्थो पोझिशन सुद्धा 2 असतात. ज्या ॲडजस्टंट पोझिशन आहेत, सबस्टिट्युएंटला ॲडजस्टंट पोझिशन जे आहेत त्यांना काय म्हणायचं? ऑर्थो पोझिशन्स. सबस्टिट्युएंटना 1,3, म्हणजे इथपासून जर नंबरिंग तुम्ही केली इक्वडल्या साईडनं 1 2 3, तर इथं 3rd नंबरला येते ती पोझिशन मेटा म्हणायचं. इथपासून लेफ्ट साईडनं अँटी क्लॉकवाईज नंबरिंग करत गेलो 1 2 3, तर 3rd नंबरची पोझिशन येते रिलेटिव्हिटीमध्ये, 3rd नंबरची पोझिशन, त्याला काय म्हणायचं? मेटा पोझिशन असं म्हणायचं. आणि 1 2 3 आणि 4 अपोजिट जी पोझिशन येते, एकमेकांच्या अपोजिट असलेल्या पोझिशन्स, त्या एकमेकांच्या काय झाल्या? प्यारा पोझिशन झाल्या. ठीक आहे. सो ॲडजस्टंट पोझिशनला ऑर्थो, 1-3 पोझिशनला मेटा आणि अपोजिट पोझिशन्सला काय म्हणायचं? प्यारा म्हणायचं. ठीक आहे. सो आता पण हे जे सफिक्स आपण वापरलेत, ऑर्थो, मेटा, प्यारा, हे कॉमन नॉमेनक्लेचरचे सफिक्सेस आहेत. आलं लक्षात? हे जे प्रिफिक्सेस जे आहेत ते कॉमन नॉमेनक्लेचरचे प्रिफिक्सेस आहेत. कॉमन नॉमेनक्लेचरच्या प्रिफिक्समध्ये म्हणजे काय? याला काय म्हणणार मग त्यानुसार? आता इथे NH2 फंक्शनल ग्रुप आहे, बरोबर, अमाइन्समधला, ॲनिलीनमधला NH2 फंक्शनल ग्रुप इथे. मग याची ही काय झाली? ऑर्थो पोझिशन झाली. मग याला आपण NO2चं नाव काय? NO2 सबस्टिट्युएंटचं नाव NO2 नायट्रो सबस्टिट्युएंट असं म्हणतो. सो ऑर्थो पोझिशनला NO2 प्रेझेंट आहे म्हणून याला काय म्हणायचं? ऑर्थो नायट्रो ॲनिलीन. काय म्हणणार याला आपण? ऑर्थो नायट्रो ॲनिलीन, LINE, ऑर्थो नायट्रो ॲनिलीन. बरोबर आहे, ऑर्थो नायट्रो ॲनिलीन. समजा हा इथे असता NO2 ग्रुप, हा NO2 ग्रुप जर आपण इथे लिहिला असता NO2, तर काय म्हटलं असतं याला आपण? मेटा नायट्रो ॲनिलीन. काय म्हटलं असतं? M नायट्रो ॲनिलीन. M म्हणजे मेटा नायट्रो ॲनिलीन. बरोबर. आणि हाच NO2 जर याच्या अपोजिट पोझिशनला असता, इकडे ॲनिलीनच्या अपोजिट पोझिशनला, तर त्याला आपण म्हटलं असतं प्यारा नायट्रो ॲनिलीन, P नायट्रो ॲनिलीन. बरोबर, प्यारा नायट्रो ॲनिलीन. सो ऑर्थो, मेटा, प्यारा हे जे सफिक्सेस आहेत ते जनरली आपण कॉमन नॉमेनक्लेचरसाठी यूज करतो. मग आता आयुपॅक नॉमेनक्लेचरमध्ये काय करायचं? आयुपॅक नॉमेनक्लेचर असेल तर फक्त काय करायची आपल्याला? त्या पोझिशन्सना नंबरिंग द्यायची. नंबरिंग कुठनं स्टार्ट करायची? ॲनिलीनपासून स्टार्ट करायची. NH2 फंक्शनल ग्रुपला फर्स्ट नंबर येतो. फर्स्ट नंबर शुड बी गिवन टू द ॲनिलीन
NH2 फंक्शनल ग्रुप, सेकंड नंबर शुड बी गिवन टू द NO2 फंक्शनल ग्रुप. आणि यानुसार नंबरिंग इकडनं जाईल, कारण सबस्टिट्युएंट या साईडला आहे, सो नंबरिंग या साईडनं जाईल. आपण जर असं उलट गेलो 1 2 3 4 5 आणि 6, तर 6 नंबरला NO2 येतो, विच इज रॉंग अकॉर्डिंग टू द IUPAC रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर. ओके, त्यामुळं नंबरिंग करत असताना सबस्टिट्युएंट ज्या साईडने त्या साईडनं आपण नंबरिंग देतो. फर्स्ट नंबर शुड बी गिव्हन टू NH2 फंक्शनल ग्रुप, सेकंड नंबर शुड बी गिव्हन टू NO2 फंक्शनल ग्रुप. बरोबर. सो आता इथं काय येईल, सेकंड पोझिशनला 2, सेकंड पोझिशनला नायट्रो ग्रुप, सो 2 नायट्रो ॲनिलीन. अशा पद्धतीने आपण या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करू शकतो. सो अजून वेगवेगळे बरेचसे फंक्शनल ग्रुप्स आपण घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला सबस्टिट्युएंट चेंज करून वेगवेगळ्या पद्धतीचं नॉमेनक्लेचर करता येईल. इवन हाच NO2 सबस्टिट्युएंट जर या पोझिशनला असेल तर काय करणार, NO2 जर याला आपण मेटा नायट्रो ॲनिलीन असं म्हटलं होतं, याला काय म्हणायचं, 1 2 आणि 3 नंबरिंग इकडनं येईल राईट साईडनं, कारण या साईडनं सबस्टिट्युएंट प्रेझेंट आहे. सो थर्ड पोझिशनला NO2 प्रेझेंट आहे. काय येणार याचं नाव, 3 नायट्रो ॲनिलीन. बरोबर आहे का, 3 नायट्रो ॲनिलीन. बरोबर. आता हा पॅरा पोझिशनला आहे, सगळं गृहीत धरू आपण, पॅरा NO2 पॅरा नायट्रो ॲनिलीन. याच्यामध्ये नॉमेनक्लेचर कसं करणार, 1 2 3 4, फोर्थ पोझिशनला NO2 फंक्शनल ग्रुप. सो काय येईल, 4 नायट्रो ॲनिलीन. बरोबर आहे, 4 नायट्रो ॲनिलीन असं याचं नॉमेनक्लेचर. सो अशा पद्धतीनं वेगवेगळे सबस्टिट्युएंट्स तुम्ही ठेवून वेगवेगळ्या पद्धतीनं नॉमेनक्लेचर करू शकता. ठीक आहे, आपण अजून 1-2 एक्झाम्पल्स बघूया. फॉर एक्झाम्पल इथे क्लोरो आहे, इथे क्लोरो प्रेझेंट आहे आणि इथे फ्लोरो प्रेझेंट आहे. फ्लोरो असं घेऊया, आपण कन्सिडर करूया. ओके, परत एकदा नंबरिंग करायला लागेल. फर्स्ट नंबर शुड बी गिव्हन टू NH2 अटॅच्ड कार्बन ॲटम, सेकंड नंबर शुड बी गिव्हन टू फ्लोरीन, थर्ड नंबर शुड बी गिव्हन टू क्लोरीन कार्बन, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. अशा पद्धतीनं इथं नंबरिंग दिली जाईल. आता पुढे काय येईल, ॲनिलीन हा तर येणारच आहे पॅरेंट असल्यामुळे, पण पुढे काय येणार आहे, सेकंड पोझिशनला फ्लोरो आहे, थर्ड पोझिशनला क्लोरो आहे. आता इथं 2 सबस्टिट्युएंट जेव्हा येतील, ॲनिलीन सोडून जर 2 सबस्टिट्युएंट असतील, तर तुम्हाला त्याची पोझिशन मेन्शन करायला लागेल एक भाग. दुसरी गोष्ट, ते जे सबस्टिट्युएंट मेन्शन करायचे आहेत आपल्याला नॉमेनक्लेचरमध्ये, त्यांचं आपल्याला अल्फाबेटिकली अरेंज करायला लागेल. इथं 2 फ्लोरो येईल आणि 3 क्लोरो येईल. बरोबर, 2 फ्लोरो आणि 3 क्लोरो, पण क्लोरोमध्ये C येतो पहिला लेटर आणि फ्लोरोमध्ये F येतो. बरोबर, सो C आधी येतो, म्हणून आपल्याला आधी काय लिहायला लागेल, 3 क्लोरो 2 फ्लोरो 3 क्लोरो 2 फ्लोरो ॲनिलीन असं आपल्याला लिहायला लागेल. ठीक आहे, ANILINE 3 क्लोरो 2 फ्लोरो ॲनिलीन अशा पद्धतीने आपल्याला नॉमेनक्लेचर करायला लागेल. सो असे सबस्टिट्युएंट तुम्ही वेगवेगळे किती पण घेऊ शकता, हां, त्याला काही लिमिटेशन नाही आहे. सो यू कॅन गिव्ह एनी सबस्टिट्युएंट अँड यू कॅन नंबर अकॉर्डिंग टू द प्रिफरन्स ऑफ द नंबरिंग ऑर फंक्शनल ग्रुप, and then you can give the nomenclature according to the IUPAC rules of nomenclature. अजून एक यातला एक प्रकार बघू आपण. आपण हे जे सगळे अरोमॅटिक अमाइन्सचे एक्झाम्पल आत्तापर्यंत जे बघितले, ते सगळे होते प्रायमरी अमाइनचे. प्रायमरी अमाइन म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की एकच अल्किल किंवा अरिल ग्रुप नायट्रोजनला अटॅच असेल तर त्याला आपण प्रायमरी अमाइन असं म्हणतो. इथे पहा, बेन्झिनमध्ये एकच बेन्झिन या नायट्रोजनला अटॅच आहे, सो हा काय असेल, प्रायमरी अमाइन असेल. मग यातला आपण सेकंडरी अमाइन किंवा टर्शरी अमाइनचं एक्झाम्पल एखादं बघूया ना IUPAC नॉमेनक्लेचरसाठी. काय करणार आपण, इथला एक हायड्रोजन कमी करूया आणि त्याच्या जागेवरती काय जोडूया, CH3 अल्किल ग्रुप जोडू. आधी आपण एक अल्किल ग्रुप जोडलाय नायट्रोजनला आणि एक अरिल ग्रुप जोडलेला आहे. असं जेव्हा असतं त्यावेळेला आपण काय करायचं, अरिल ग्रुपला पॅरेंट कन्सिडर करायचं ॲनिलीनला, आणि मग N वरती जे काही सबस्टिट्युएंट असेल त्याला सबस्टिट्युएंटला अल्किल ग्रुप ॲज अ ट्रीट करायचं. मग इथं काय येईल, नायट्रोजनला हा मिथिल ग्रुप अटॅच आहे. बरोबर, मिथिल ग्रुप कोणाला अटॅच आहे, नायट्रोजनला अटॅच आहे. सो इथं याचं नॉमेनक्लेचर काय येईल मग, N मिथिल आणि पॅरेंट असेल तो ॲनिलीन. काय पॅरेंट आहे, ॲनिलीन. नायट्रोजनला काय अटॅच आहे, मिथिल ग्रुप अटॅच आहे. सो N मिथिल काय येईल, ॲनिलीन येईल. समजा इथे C2H5 फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे, तर काय येईल, N इथिल. एमच्या ऐवजी काय येईल, इथिल ग्रुप येईल. बरोबर, सो इथे लिहित असताना डॅश N
एन इथिल ॲनिलीन अशा पद्धतीने नॉमेनक्लेचर या कंपाऊंडचं आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. आता एकाच्या ऐवजी दोन फंक्शनल ग्रुप आहेत, दोन C2H5 जोडले आहेत. एक हायड्रोजन होता तो पण काढून टाकला आपण. आता दोन C2H5 आहेत. आता काय येईल नॉमेनक्लेचर, दोन इथिल आहेत, सो डाय इथिल येईल. म्हणून काय लिहायला लागेल आपल्याला N, डाय ETHYL डाय इथिल ॲनिलीन. ओके, NN डाय इथिल ॲनिलीन LINE NN डाय इथिल ॲनिलीन अशा पद्धतीने नॉमेनक्लेचर करायला लागेल. समजा अल्किल ग्रुपच्या ऐवजी या अल्किल ग्रुपच्या ऐवजी वेगळा अल्किल ग्रुप अटॅच आहे. एका ठिकाणी C2H5 आहे, एका ठिकाणी CH3 आहे आणि एका ठिकाणी बेन्झिन रिंग आहे. आता परत ॲनिलीन हा पॅरेंटच ट्रीट करायचा, पण आता दोन सबस्टिट्यूएंट वेगवेगळे आहेत. मग आता इथे काय लिहायला लागेल आपल्याला, दोन्ही सबस्टिट्यूएंटचं नाव वेगवेगळं लिहायला लागेल. एक लिहायला लागेल N इथिल आणि दुसरा लिहायला लागेल N मिथिल. आता मिथिल आणि इथिल याच्यामध्ये अल्फाबेटिकली इथिल ई आधी येतो म्हणून इथिल आधी लिहायचा, N इथिल, पुढे कंटिन्यू करायचं N मिथिल आणि त्याच्या पुढे काय लिहायचं पॅरेंट ANILINE ॲनिलीन. सो अशा पद्धतीनं N मिथिल N इथिल ॲनिलीन अशा पद्धतीनं N इथिल N मिथिल ॲनिलीन या पद्धतीने नॉमेनक्लेचर आपण करू शकतो. त्यानंतर दोन अल्किल ग्रुप, तीन पैकी एक अरोमॅटिक फंक्शनल ग्रुप आहे आणि दुसरे दोन अलिफॅटिक किंवा अल्किल ग्रुप अटॅच आहेत. त्याऐवजी अजून एक एक्झाम्पल वेगळं घेऊया आपण. वेगळं म्हटल्यापेक्षा दोन अलिल ग्रुप अटॅच आहेत. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीनं दिस इज वन बेन्झीन नायट्रोजन अटॅच टू द अनदर बेन्झीन रिंग अँड देर इज वन हायड्रोजन ॲटम. नाव आता याचं नॉमेनक्लेचर काय करणार, दोन अलिल ग्रुप आहेत बरोबर. सो काय लिहिणार मग इथे, इट इज नोन ॲज डायफिनिल अमाइन, डाय PHENYL AMINE. अशा केसमध्ये दोन अरिल ग्रुप असतील तर आपण डायरेक्टली काय करतो, दोन्ही फिनिल ग्रुपला ॲज अ सबस्टिट्यूएंट अमाइनवरचा कन्सिडर करतो आणि डायरेक्टली आपण त्याचं नाव काय लिहितो, डायफिनिल अमाइन असं. तिसरा जर अरोमॅटिक सबस्टिट्यूएंट आला तर काय लिहायचं, ट्रायफिनिल अमाइन. काय लिहायचं, ट्रायफिनिल अमाइन. दिस इज अनदर वन. सो इथं डायच्या ऐवजी काय लावायचं, ट्राय हा सफिक्स जोडायचा, TRIPHENYL AMINE ट्रायफिनिल अमाइन. सो अशा पद्धतीने आपण अरोमॅटिक अमाइन्सचं नॉमेनक्लेचर या पद्धतीनं करू शकतो. आपण आज काय बघितलं या एपिसोडमध्ये, अरोमॅटिक नॉमेनक्लेचर, अरोमॅटिक अमाइन्सचं नॉमेनक्लेचर बघितलं. अलिफॅटिक अमाइन्समधला राहिलेला जो पार्ट होता मागच्या एपिसोडमधला तो पण बघितला. त्यात काय केलं आपण की सायक्लिक स्ट्रक्चर जे होते, सायक्लिक कंपाऊंड्स किंवा सायक्लो अल्केन्स पर्टिक्युलरली, त्यांचं नॉमेनक्लेचर कशा पद्धतीनं करायचं, त्या अमाइन्सचं नॉमेनक्लेचर कशा पद्धतीनं करायचं याचा आपण अभ्यास केला. त्यातले काही एक्झाम्पल सोडवले. जर सबस्टिट्यूएंट असतील तर नंबरिंग कशा पद्धतीने द्यायची त्याचासुद्धा आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण अरोमॅटिक अमाइन्सच्या नॉमेनक्लेचरकडे आलो. अरोमॅटिक अमाइन्समध्ये ॲनिलीन हा पॅरंट घ्यायचा असं आपण म्हटलं आणि पॅरंट ॲनिलीनवरती मग सबस्टिट्यूएंट जे असतील त्या पद्धतीने त्याची नंबरिंग करून मग नॉमेनक्लेचरमध्ये अल्फाबेटिकली त्यांना आपण अरेंज करायचं असं पण बघितलं. याच्यामध्ये पुन्हा अरोमॅटिकमध्ये प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन हे कशा पद्धतीने नॉमेनक्लेचर करायचे त्याचासुद्धा आपण 2-3 एक्झाम्पल्स घेऊन अभ्यास केला. याचे बरेचसे एक्झाम्पल्स देता येतील, ते एक्झाम्पल्स देऊन आपण नॉमेनक्लेचरचा अभ्यास करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक आपण कंटिन्यू करू. जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद.